कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तू खूप आवडतोस। तू, मी आणि अमोल आपण एकत्र राहावं अशी माझी इच्छा आहे। तू बोल ना काहीतरी। वा पर्णा वा। माझ्या माघारी अर्जुनला फितवतेस तू। तिला जे काय वाटतं ते फक्त तिने सांगितलं। तू फितवते कसले शब्द वापरते? ठीक आहे, आज इथे माझ्या समोर तू हिला हिच्या प्रश्नाचं उत्तर दे। काय झालं अर्जुन? थांबले मी ऐकायला। अर्जुन बोल, म्हणतेय मी। नाही, आप्पे आपण नाही येऊ शकत परत एकत्र। मला आज कळले, अरे आप्पीच तुला, अमोलला आणि आपल्या घराला चांगलं सांभाळू शकते। अरे ज्या अमोल सारखं देखणं भविष्य समोर असताना तू का डोक्यात मागच्या गोष्टी घेऊन बसलाय हेच कळना झाले बघ मला। साहेब ही बघा कालच्या पोरांची लिस्ट। ही गल्ली बोळात जुगार खेळत होती ती। पोलिसांचं नाव काढलं का नाही, धूम डोकत्यात बघा। अहो साहेब, अहो ही सगळी कामगिरी नाही एकट्याने केली, विजय पांडुरंग चिंचुके यांनी। ही घ्या। हा ठीक। काय साहेब, मी एवढं सगळं सांगतोय आणि तुम्ही फक्त ठीक आहे। साहेब अहो काय झालं? चिंचुके काल मला आणि आप्पीला बोलता यावं म्हणून डेट अरेंज केली होती। आप्पीने काल मला एकत्र येण्याबद्दल विचारलं। आर्याला हे कुठून तरी कळलं, तिथं येऊन आर्याने आप्पीला नको नको ते सुनावलं। काय? हो ना चिंचुके, काय करावं मला तेच कळालं। मला तर वाटतं ना की जाऊन आप्पीची माफी मागावी। अहो पण साहेब, अहो लग्न ठरलेल्या माणसाला असं कोण डेटवर बोलवतं का? आणि अपर्णा मॅडमच्या अशा वागण्यामुळं आर्या मॅडमची चिडचिड होईल, नाहीतर काय होईल सांगा की? चिंचुके, आप्पी फक्त तिचं म्हणणं मांडत होती। अहो पण त्यामुळं आर्या मॅडम पण सगळ्या गोष्टी चुकीच्या जाणार नाहीत का? मी आर्याला चुकीचं म्हणतच नाही चिंचुके, पण तिने आप्पीला एवढं नाही बोलायला पाहिजे। साहेब लहान तोंडी मोठा घास घेतोय। त्यांनी तुम्हाला एकट्याला डेटवर बोलून मागणी घालायला नव्हती पाहिजे होती। आणि तुमचा साखरपुडा झालाय हे माहीत असून सुद्धा त्यांचं असं वागणं बरोबर आहे का सांगा की? चिंचुके, आप्पीला तिचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आर्याने माझ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं होतं। आणि असंही हे सगळं कदमांनी अरेंज केलं होतं, आप्पीने नाही। काय? विनू काकांनी? बिचारे आप्पी, तिने अमोलसाठी आर्याचं एवढं सगळं ऐकून घेतलं। हे बघ चिंचुके, आपण जिथं चुकलो ना तिथं माफी मागितलीच गेली पाहिजे। साहेब जर तुम्हाला तसं वाटत असेल ना, तुम्ही डायरेक्ट अपर्णा मॅडमला जाऊन सॉरी म्हणा आणि विषय संपून टाका। चिंचुके, पण आप्पी परत पहिल्यासारखी वागल का नाही माझ्याशी, मला ह्याची भीती आहे रे। लय दुखावली गेली आहे ती। हे बघा साहेब, मला एक कळतं, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे जे काय कराल ना ते सगळं विचारपूर्वक करा। येतो मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पावसाने चांगलाच जोर पकडलाय हो। हो मॅडम, रायगडावर ढगफुटीची बातमी वाचली मी, मला घाबरायला झालं। पण आपण सुरक्षेची सगळी काळजी घेतलीच आहे। आणि निसर्ग म्हटला की तो कधी कधी सुखावतो, तर कधी कधी माणसाला त्याची कृत्याची शिक्षा देतोच। पण लोकांना सांगा, गरज असेल तरच बाहेर पडा म्हणा। आणि जोवर रेड अलर्ट आहे तोवर कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका। हो मॅडम, प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा कॉलेजना सुट्टी जाहीर केलीच आहे। गुड। मला वाटतं 1-2 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईलच। येईल आणि आलीच पाहिजे। येस। शाळेच्या GR ची फाईल मी सही केली। ओके, थँक्यू। गायतोंडे, येस सर। मॅडमला आता थोडा वेळ आहे का बोलायला? का सर, काही अर्जंट काम आहे का? म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईने आला? हा, असं काही नाही, पण थोडं बोलायचं होतं जरा महत्वाचं। ठीक आहे, मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला कळू। प्लीज गिव्ह मी अ मिनिट प्लीज। पालिकेच्या लोकांना सांगून त्या त्या तालुक्याचा सगळा आढावा घ्या हा। आणि तोवर फंड रिलीज करू नका, मी सांगते। हो, पुढचं बघते। येस। काय हो, काय राहिलं का?
नाही मॅडम, ते अर्जुन सर आलेत, बाहेर थांबलेत. त्यांना तुम्हाला भेटायचं होतं. अप्पे, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अर्जुनला नक्कीच कालच्या गोष्टीवर काहीतरी बोलायचं असेल, पण मला आता नाही बोलायचं त्याविषयी. काय तोंडे, हां. त्यांना सांगा मी नंतर भेटेन, आता सध्या जरा बिझी आहे. पण मॅडम, काय तोंडे, अहो कामाचा खरंच खूप लोड आहे आणि कामाच्या बाबतीत मला ऍडजस्टमेंट नकोय. त्यांना सांगा बिझी आहे, नंतर बोलेन. ठीक आहे मॅडम, थँक्यू. अर्जुन सर, शहरात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे ना मॅडमना कामाचा खूप लोड आहे, तर त्या आत्ता नाही भेटू शकत. मला माहिती आहे अप्पे, तू टाळतेस माझ्याशी बोलणं, पण मला खरंच तुझी माफी मागायची आहे ग. सर, हां हां, बोला की. काय झालं? तुमच्या दोघात काही झालंय का? नाही, ते थोडं काय थोडं? म्हणजे आम्ही तुम्ही एक महत्वाचा फोन आहे, मी निघतो. थँक्यू. कहने के लिए तो तुमसे बहुत कुछ है बाकी, पर तुम्हारे लिए मेरी सिर्फ खामोशी है काफी. सर, नक्की काय झालं हे तर मॅडमही मला सांगणार नाही, पण तुमच्या दोघांमध्ये जे काही झालंय त्याच्यामुळे तुमचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टरांचं तुमच्या स्वभावाबद्दल काय म्हणणं असतं? काय बदल कर वगैरे काय सांगतात कधी बोलताना मिस्टर? तुमचं थोडंफार होतं जरा चिडचिड झाल्यावरती. काय म्हणतात? काही नाही, फक्त थोडं चिडचिड कमी करणं कधी, नाहीतर तसं नसतं. कारण त्यांचा स्वभाव माझ्यापेक्षा त्यांचा चिडका स्वभाव आहे जास्त. अरे वा, त्याच्यामुळे मला नाही सजेशन देत जास्त. ते देत नाही. नाही देत. पण तुम्ही सजेशन द्यायची झाली तर काय द्याल? शांत बसायचं. तुम्ही सांगता का त्यांना? पण झालाय स्वभाव शांत झालाय. हो ना, खूप बदल झालाय. आता झाला बदल? हो, म्हणजे खूप तुम्ही केला बदल? बदल केला हळूहळू. हो, हो ना, खूप बदल केला. व्हेरी गुड. तुमच्याकडे कसं काय? माझे मिस्टर बिल्डर आहेत, त्याच्यामुळे त्यांना खूप बोलावं लागतं, लोकांशी जास्त संपर्क साधावा लागतो. खूप बडबड असते आमच्या घरी, मला सांगावं लागतं नाही, की थोडं. लोकांशी बोलावं लागतं ना. हो, पण मला घरी पण तसंच असतं आमच्या. मग मला सांगावं लागतं की थोडंसं शांत राहा, जरा शांततेत घ्या. असं तुम्ही सांगता. पण काय बदल नाही? नाही, बदल आहे ना, आहे काय बदल. काय फरक पडलाय? हो, फरक शांत झालेत आता थोडेसे ते. हो का? हो. काय नाही, काय असं काय जडीबुटी काय दिलं का त्यांना? नाही, जडीबुटी नाही, मम्मी पण ते जेवढं बोलते तेवढं मला पण बोलावं लागतं. तुमच्याकडे कसं काय? यांचे मिस्टर आणि माझे मिस्टर लहानपणीचे मित्र आहेत, स्वभाव सारखे आहेत. मग दोघांना एकत्र नेऊन कुठेतरी डोकं टेकून आणलं पाहिजे का? तुमचं कसं काय घरी? घरी ते घरी काय डेअरीतच असतो म्हटलं, कसं काय घरी? हा. ते शांत आहेत, माझी चिडचिड असते जास्त. कशामुळे हे असं का होतं? कारण असं काही नाहीये, पण होते थोडीफार चिडचिड. मग ते सांगत नाही जरा शांत राहा? हो, खूप सांगतात. रोजचं सजेशन तेच असतं, जरा शांत राहा, शांत पण राहा. नाही, आपल्यात काय नाही बदल होत. नाही? होईल थोडा थोडा नंतर, अजून तरी नाही. नंतर म्हणजे कधी 90-95 वर्ष? तुमच्याकडे शांत आहे ते पण. कोण? मिस्टर थोडेफार आहेत, पण नाही घराच्या बाहेर. घरात आले की नसते त्यांची पण नॉर्मल. त्यांचा काय सल्ला आहे तुम्हाला? तुमच्या स्वभावात कुठला बदल केला? हा, म्हणजे नाही, मी पण अशी जास्त अशी कधी चिडचिड नाही, कधीतरी होती, ते पण मुलावरनं की बाबा पण चिडचिड हा विषय कॉमन आहे, Common, खरं तर, हो की हो, नाही? तो व्हायलाच पाहिजे. तुमच्याकडे कसं? माझे मिस्टर खूप शांत आहेत. का मी झाली जास्त शांतते? ते पहिले शांतच आहेत. अच्छा, मी जास्त बडबड करते. मग त्यांचं काय म्हणणं काही असतं? नाही म्हणणं, त्यांचं काही नसतं. बरं, तुम्ही दोघेही एकत्रच काम हो, करता? एकत्रच आहे. ह्या दोघेही एकत्र काम करतात? नाही, पण माझं शिफ्ट व्हायचं असतं. ते फर्स्ट असले का मी सेकंडला असते. मी हे second बरं ला केलंय ते third ला तुम्ही. असते. एका शिफ्टला नाही दोघे ना? हा, व्हेरी गुड. म्हणजे समोरच हे बघा, हे एका शिफ्टला असतात. एका शिफ्टला असतो, पण डिपार्टमेंट वेगळं आहे आमचं. असू द्या ना, पण एका शिफ्टचे फायदे आहेत की तोटे आहेत? दोन्ही पण आहेत.
कसं काय? मग फायद्या जवळ असलं का सारखं हे इकडं असतं तिकडं असतं, परत ना समोरासमोर असलं का बाकीचे लोक म्हणतात का तुम्ही दोघं बरोबर आहेत, मग तुला सारखं तिकडंच लक्ष द्यायला लागतं. ते खरं आहे ते ना बोलतात. हं? तुमचं काय म्हणणं हो? वेगळ्या शिफ्टचा फायदा असतो का एका नाही शिफ्ट? कसं सर, माझी मुलगी एकच मुलगी आहे मला ना, आणि कसं होतं मग मी गेले का ते तिच्याकडे असतात, मग त्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट चालते. कारण कसं होतं तिच्याकडे पण कोणीतरी पाहिजेच ना. आणि तुम्हालाही बरं पडतं ना हो, दोघांना मला दोघांना वेगळ्या शिफ्ट मध्ये. वेगळी शिफ्ट म्हणजे आमची भांडण होतच नाही ना. अरे काय बेस्ट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं मला विचारायचं, अशा तुम्ही इतक्या दूर दूरहून आला आणि अवसरी खुर्दमध्ये एकत्र आला. एकत्र आलो. तुमच्यात रोज संवाद होतो, दररोज संवाद होतो. क्वचित कधीतरी असं होतं की नाही होत, पण होतो. पण तुमच्यात तो ग्रुप वगैरे आहे तुमचा? गुड मॉर्निंग दररोज रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल करणार, दररोज डेली ठरलेलं असतं. तुम्ही ओ सिक्युरिटी मॅडम, ह्यांच्यावर कुठे लक्ष ठेवताय? नाही सर, मला आता कसं होतं मी असं जागी आणि आता ही पण म्हणजे कसं तिचं पण उरकतं, मग मी करते बोलतो. बरोबर या पण आहे. असतात. ड्युटी करता करता विरंगुळा म्हणून काही जो वेळ मिळतो त्यात आणि तुम्ही मी जेव्हा एकमेकींशी कॉल करते ना तेव्हा हे उचलतात, मला इग्नोर नाही करत. कारण कसं एवढ्या वर्षाची मैत्री अजून असं कधीच नाही केलं का नाही त्यांनी केलं. कॉल आला तो कट केला, असं कधीच आणि नाही झालं. संध्याकाळी सगळ्या फ्री असतात ना, सगळ्यांना कामं वगैरे आवरून मोकळ्या झालेल्या असतात. पण रोज भेटता तुम्ही? नाही. भेटतो म्हणजे आमचा 22 जणींचा ग्रुप आहे. 22 जणींच्या ग्रुपमध्ये 10-12 जणी अशा असतात, दररोज चालायला जायचं, 4-5 वाजता एकत्र भेटायचं. नाहीच भेटलो तर 8 दिवसातून कुठेतरी हॉटेलला जेवायला जायचं. अच्छा. 4-5 जणींना ज्यांना सजेशन मिळेल त्यांनी कुठे देवाला जायचं. Birthday celebration, बर्थडे सेलिब्रेशन असं महिना, असं 8 दिवस पण नाही जात की एका मेरीला भेटलो नाही असं. तुमच्यात अबोला झालाय 6 जणी? होतो खूप चिडकी आहे. कोण स्वाती खूप चिडकी हो आहे. काय मॅडम काय करताय तुम्ही? स्वतः घरी चिडायला नको म्हणून शिफ्ट लावून घेतल्या, इकडे मैत्रिणींमध्ये चिडचिड करताय. कोणाला काय बोलायचं असलं की डायरेक्ट बोलती, कोणाला राग येईल काय, आम्हाला तिचा राग येत नाही पण कधी कधी आला तरी येतो, मग तिच्याबरोबर बोलायचं बंद करायचं. 8 दिवस तिला पण मी फोन 1-2 करायचा. दिवस शांत बसते, मला नाही कर मध्ये नाही बोलला तर. सर माझी तर अशी सवय आहे, म्हणजे पहिला फोन केला ना, असं तिचं नाव स्वाती पण मी स्वाती नावाने बोलू शकत. हॅलो हा पोत्या काय करते, असं म्हणजे मी एखाद दिवशी म्हणजे स्वात्या पोत्या असं म्हणणार किंवा मग डायरेक्ट असं म्हशी बी असं पटकन असं म्हणणार काय ग असं बोलणार. बरं आणि जर प्रेमाने मी काय एखाद नाव आहेत दिवशी- तुमची? आणि मी एखाद दिवशी बघ असं बोललं ना स्वाती, तर हा आज काहीतरी वातावरण जरा बदललेलं दिसतंय, आज मला ह्या नावाने का बोललं गेलं नाही, म्हणजे तिला लगेच कळतं की आज काहीतरी वेगळं आहे. यांना काय हाक मारता? स्वात्या स्वात्या पोत्या यांना नाही तिला सुनीताच म्हणते. ती अकाउंटर आहे डिरीत म्हणून तिचा रिस्पेक्ट ठेवतो आम्ही. नाही सर, आणि ही कसं होतं आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी आहे तसं पाहिलं तर, म्हणून असं हक्कानी आणि कसं किती म्हणजे बाकी कोणालाच असं बोलू शकत नाही, असं रिस्पेक्टफुली एकदम बोलतो. फक्त ही एकमेव आमच्या ग्रुपमध्ये ना तिला असं डायरेक्ट तसं म्हणजे बऱ्यापैकी सगळेच तिला माझ्या अशी आत्ता म्हणणार. लक्षात आलं, या सगळ्याचा राग म्हणून रात्री 12 वाजता व्हिडिओ कॉल करतात, बाकी व्यक्त होऊ शकत नाही. काय करू शकते? काय तुम्ही मार्ग शोधला? 12 वाजता कॉल करताना यांना त्रास द्यायचा. हो ना. बरं तुमचे मिस्टर तुम्हाला लाडानी काय हाक मारतात का? नाही, मला पूर्ण नावाने निर्मलाच बोलतात. निर्मला म्हणजे किती लाडात असले तरी, किती लाडात असले रागात असले रागात तरी, असले तरी निर्मला. निर्मू निर्मे नाही असं नाही काय? नाही, कोणतंच टोपण नाव नाही. तुम्हाला? निर्मला. मला पण निर्मलाच म्हणतात. अच्छा तुम्हाला स्वाती म्हणजे काय सोन्या काय डेअरीत बरा वेळ मिळतो? नाही डेअरीत नाही, घरी. घरी घरी अच्छा अच्छा. सोन्या तुम्हाला? आवडे आवडे का तशाच वागता तुम्ही? असं म्हटलं तरी चालेल सर, म्हणजे मुलामुळे ते मला आई हाक मारणार आणि मी त्यांना बाबा हाक मारायची, म्हणजे मुलाला नको बाबा असं दुसरं, म्हणजे त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून सवय झाली. नंतर हळूहळू काही वर्षानंतर ना आई नाही म्हणायचं तर मग आवडे, अगं आवडे असं. आणि फक्त खूप जण असेल तर क्वचित मग प्रतिभा हाक मारणार, नाहीतर बऱ्यापैकी आवडेच म्हणतात ते मला. नाही मला स्वातीच बोलतो. तुम्हाला बोलून हाक मारतात का शिट्टी वाजून नाही नाही बोलून हाक मारतो. बोलून ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला पोळीवर तूप लागतं. रूपाताई जरा तूप आणता का? अगं तू आण ना.
रूपानं तूप आणलं काय आणि तू आणलं काय सारखंच आहे. रूपा ये बाळा तूप घेऊन ये. वाढ. अरे किशोर आलास तू. बरं झालं. चल आता हातपाय तोंड धुवून घे आणि आमच्या बरोबर जेवायला बस. अळूवडा केल्या तुला आवडतात ना. चल ये. आजी काय अगं पिशवी पिशवी काय मी घेऊन जाणार आहे का कुठे. अरे तू हातपाय धुवून घे आणि पटापट ये जेवायला बस आमच्या सोबत. चल नाही नाही अगं म्हणजे मी मित्राकडे होतो त्यामुळे मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही कंटिन्यू करा. हा अरे पण बर चला. आजी काय पिशवी तुम्ही कंटिन्यू करा. मी आलोच. हा थोडं फ्रेश होऊन आलो. ओके. अगं तू तरी त्याला सांगायचंच ना. नाही आजी ते मला म्हणाले होते की ते जेवायला येतीलच असं नाही. असेल का ते काम असेल त्यांचं. बर रात्रीच्या जेवणामध्ये त्याला अळूवड्या वाढा. हो आजी. लीला तू नीट लक्षात ठेव बाळ. जा सुरू करा. तुम्ही पण आजी बसा. लीला तुला जे खुनी असल्याचा पुरावा हवा होता ना. तुला हा पुरावा अंतरा आईच्या कपाटात सापडेल. बिंडोक एजे इतकी वर्ष झाली अंतरा आईला जाऊन पण अजूनही सामान जसंच्या तसं ठेवलं. ज्या कपाटाला नुसता हात जरी लागला तरी एजेचं डोकं फिरतं. अशाच कपाटात जेव्हा लीला पुरावे शोधायला येईल तेव्हा पुन्हा एकदा घरात तमाशे होणार. लीला ऑल द बेस्ट. अंतराई तेवढा जरा पुरावा नीट ठेवा. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. फेटुचिनी अल्फ्रेडो. काय फेटुचिनी अल्फ्रेडो पटकन लिही. स्पेलिंग सांगता का. स्पेलिंग आम्ही सांगणार नाही. सांगितलं होतं ना तुला आधी. चल पटकन लिही. पुढचं येत आहे ग्वाकामोले. फेटुचिनी अल्फ्रेडो नंतर एजे बघताय का तुम्ही अजून एक अख्खी फाईल बाकी आहे. हा मला कोणाच्या रिपोर्टची गरज नाहीये. लीलाला कुठलंही काम दिलं आणि ती पूर्ण करेल हे शक्यच नाही आणि हे मला माहिती होतं. आणि तिच्याकडनं परफेक्शनचं एक्सपेक्टेशन मी ठेवूच शकत नाही. त्यामुळे शिक्षा. सॉरी मला थोडासा वेळ देता का. मी पटकन पूर्ण करते. अभिराम अरे दिवसभर पाठ म्हणून ती तुझंच काम करत होती आणि आता परत शिक्षा. आई कामाला किती वेळ लागला ते महत्वाचं नाहीये. त्या कामातनं काय साध्य होतंय ते महत्वाचं असतं. अरे तिला दिवसभरात 4 फाईल्स टाईप करता आल्या नाहीत म्हणून शिक्षा होणारच.
पण मी शिक्षेला नाही कुठे म्हणाले. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. लीला, आजी, माझ्याकडनं काम पूर्ण नाही झालंय ना, त्यामुळे मला शिक्षा भोगायलाच हवी. या. लीला शिक्षा भोगायला तयार आहे, पण जरा साधी शिक्षा दे बाबा. काय सोपी शिक्षा का? ज्या मुलीने मी किडनॅपर आहे असा आरोप केला, माझ्यावर चीटर असण्याचा टॅग लावला, त्या मुलीला एक सोपी शिक्षा? आई, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हिने दिवसभर घरात बसून पाठ मोडेस्तोवर काम केलंय. मग तिला मोकळ्या हवेत बरं वाटेल, हो ना? म्हणून आज रात्रभर लीला घराच्या बाहेर उभी राहील. आणि हीच तिची शिक्षा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारुबाळा, अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, तुम्ही केव्हापासून प्रयत्न करते पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही. अगं बाळा, मग फोन करायचा ना. फोन कर, तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? अहो, केव्हापासून फोन करते, त्यांचा फोन बंद येतोय. मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी, मला कळतच नाही. एक मिनिट, हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना. वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ही चांगली कल्पना आहे. तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता. मग मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते. ती चिठ्ठी नेऊन ना पट्टीशी त्यांना पोहोचवा. म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तर देऊ शकता ना. कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे. बाळा, हे बघ, मग लिही लवकर चिठ्ठी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते. नाही सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत. मी चिठ्ठी लिहते पट्टीशी. बॅग पारू, अगं लवकर. पारू बाळा, लवकर, कोणीतरी येईल. वय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या. हो. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही चिठ्ठी वाचा प्लीज. सावित्रीने कसली चिठ्ठी दिली हरीशच्या हातात? पारूची चिठ्ठी तर नसेल. कळायला हवं. दामिनीला कामाला लावते आता. आता आपण लवकरच विधीला सुरुवात करूया. आधी नवऱ्या मुलाला हळद लागेल, त्यानंतर उष्टी हळद नवरी मुलीला लागेल. अरे हरीश, गुरुजी बोलवतायत. हो, वाचतो. हरी सरांपर्यंत ती चिठ्ठी लवकर पोहोचू दे. त्यांनी ती वाचली पाहिजे. आज कुठल्याही परिस्थितीत हरी सरांना, आदित्य सरांना माझ्या नात्याबद्दल कळलंच पाहिजे. मला पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही दिली का त्यांना चिठ्ठी?
त्यांनी वाचली का? काय बोलले ते? बोला ना तुम्ही, असे गप्पा का? बोला ना काहीतरी. हो हो, मी हरीश सरांना चिठ्ठी दिली, त्यांना ती वाचायची पण होती, पण इतक्यात गुरुजींनी त्यांना हळदीसाठी बोलवलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, काय रे? मला काय वाटतं, आदित्यला पण हळद लावायला हवी. का? त्याचंही लग्न लवकर होईल ना. काका नाही काका, पण दादाचं डन आहे. काय? हा म्हणजे एकदा ती डोळेवाली सापडली की डन ना. डॅमी, हरीशच्या हातात बघ काय चिठ्ठी दिसते. मग स्टुपिड. मग काय? मग ती चिठ्ठी फिक्स पारूने दिलेली असणार. त्यात मला वाटतं त्यांच्या नेक्स्ट प्लॅन बद्दल काही ना काही लिहिलेलं असेल. आपल्याला पण कळायला हवा ना त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय. तू एक काम कर, तू जा आणि ती चिठ्ठी घेऊन ये. जा. मी कसं काय करतेस तू? तू या घरची सून आहेस. तू हरीशला हळद लावायला जा आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी घेऊन ये. सिंपल. मी आलोच जरा हळदला. काय? अरे पुढचा तूच आहेस. आलेच. मला लागले ना हळद, आता तुलाही लागली पाहिजे. अरे नाही 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 नाही. कुठे कमी गेला? पहिले कमी घे. अरे नाही यार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओसवाळा, मला माहितीये तू काय विचार करतेस ते, पण जयश्री त्यांचे काही चुकलं असं मला वाटत नाही. फणीच्या भविष्याचा विचार करून तसं केलं असेल. तुला जो काही राग आला असेल ना, तो तू आमच्यावर काढ, पण आकाशामध्ये यातलं सांगू नकोस. वसुबाळा, तुम्हा दोघांकडून मला ही अपेक्षाच नव्हती आई.
राहतं घर बनीच्या नावावर करून आकाश रावांना केअरटेकर बनून त्यांच्या आईने एक प्रकारे तुमच्याकडून हुंडाच घेतला. राहतं घर बनीच्या नावावर करून आकाश रावांना केअरटेकर बनून त्यांच्या आईने एक प्रकारे तुमच्याकडून हुंडाच घेतला. वसुंधरा, आकाशराव, तुम्ही बाहेर कधी आला? आकाशराव, तुम्हाला वाटतंय तसं बघ. असू दे आई, ऐकलंय मी सगळं. आपण निघतोय वसुंधरा, चल. ऐकायचं सगळं ऐकलंय मी. आपण बसून एकदा बोलूया आकाशराव. आई बाबा, आता जे काही बोलायचं ना माझ्या आईशी मी बोल. प्लीज आज मला अडवू नका. आकाशराव माझा ऐका. आकाशराव काय करताय तुम्ही? मी तुम्हाला असं जाऊ नाही देणार आहे. मला माहितीये तुम्ही चिडलात, पण अशा अवस्थेत जर तुम्ही आईशी बोलत तर गोष्टी अजून चिघळते. घरात लहान मुलात भांडणं होतील. अहो, मी हात जोडते तुमच्या पुढे. आपण शांतपणे बोलूयात ना. आपण आधी ठरवूयात काय बोलायचं ते आणि मग बोलूयात प्लीज. वसुंधरा, मी शेवटचं सांगते, माझी वाट सोडा आणि माझ्यासोबत खरी चल. तर जे काय आईशी मीच बोलणार. इनफॅक्ट तुम्ही बोला. हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला कळतंय ना, मग तुम्ही गप्प का बसताय? कारण गोष्टी अजून बिघडाव्यात अशी माझी इच्छा नाही. मला मार्ग काढायचा ह्यातून. वसुंधरा, जिथे गरज असते ना तिथे हा समजूतदारपणा बरोबर आहे, पण इथे नाही. तुम्ही माझ्यासोबत येत नाही आहात असं समजू का मी? ठीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रानडे यांना व्यवस्थित माहिती आहे की त्यांनी त्यांच्या नातवाला खूप हुशारीने आपल्या गळ्यात मारला. त्यामुळे राहतं घर त्याच्या नावावर करून त्यांना महान व्हायचं नाटक करायचं. दॅट्स ऑल. काय बोललीस तू? गळ्यात मारलंय? हो. आई, माझा मुलगा आहे तो. चिनू मनूवर जितकं आहे ना तितकंच प्रेम आहे माझं त्याच्यावर. कोणी माझ्या गळ्यात मारलं नाहीये त्याला, आणि असं बोललेलं मी या घरात खपून घेणार नाहीये. चिनू मनूला वाढवताना जो खर्च होतो त्याचा हिशोब मी लिहून ठेवत नाहीये की त्या मोठ्या झाल्यावर त्यांच्याकडून वसूल करेन मी. आणि तेच बनीच्या बाबतीत पण आहे. अगं शांतो, मला वसुंधराकडून उत्तर हवंय. वसुंधरा, तुला या सगळ्याची कल्पना होती? बाबा, आज सकाळीच कळलं मला. पण ही सगळी माझी चूक आहे बाबा. म्हणजे मला जेव्हा कळत तेव्हा मलाही धक्काच बसला होता आणि मी म्हणूनच आई बाबांना जाब विचारण्यासाठी गेले होते. आणि नेमकं हे सगळं आकाशरावांनी ऐकलं.
मामा खरंच सॉरी बाबा. वा, कमाल नाटक करते ही मुलगी. तुम्हाला काय वाटतं ग? तुम्ही तिघं कसेही वागलात तरी मला काहीच कळणार नाही. तू आणि तुझे आई वडील तिघांनी हे मुद्दाम घडवून आणलंय. तुम्ही तिघही असे एक जात. बस झालं. त्यांना दोष द्यायचा नाही. उलट बरंच झालं मी सगळं ऐकलं ते. ऍटलिस्ट तुझं खरं रूप तरी दिसलं मला. चिनू म्हणू काय रडताय तुम्ही? रडू नका रडू नका रडू नका. आकाश तू प्लीज सावर स्वतःला शांत हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मोडेल ती. त्रिनयन देव्यै नमः. सर्पदेवस्य विजय. विरोचक वधाने सूर असुर युद्धावर पडदा पडोनी भविष्य कलह उद्भवो नये म्हणून उभय पक्षात तह योजनाचे. तहान्वये विसवेस नगरीचा कारभार. विरोचक पुत्र त्रिनयन भक्त. दैत्यराज अकंपन पाहुणी शांती प्रस्थापित करते. त्या विरोचकाचा मुलगा विरोचक त्याच्या ह्या मुलाबद्दलच बोलत होता, अकंपन. आणि त्यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या तहाबद्दल लिहिलं इथे. अकंपन देवी आईचा भक्त होता. दोन्ही पक्षातून आगळीकी घडिता देहदंड देण्यात येईल. दैत्यराज अकंपनच्या बलिदानाने देवी प्रसन्न झालीसे. म्हणून देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान योनी जन्मास आणून तहाची पूर्तता करेल. अंतिम कन्या म्हणजे तू. किंतु चंद्रमा तोची असला तरी शुक्ल पक्ष प्रबळ की कृष्ण पक्ष ह्यावर पौर्णिमा अमावस ठरते. तैसेचे ह्या पुत्राचे गर्भधारणा अवस्थेत असताना होईल. गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी
विरोचकाचा पुत्र म्हणून असुरी शक्तींकडे ओढ घेई, की मातेप्रमाणे ईश्वरी गुणांकडे हे तत्क्षणी कोण प्रबळ ह्यावर निश्चित होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मंत्र म्हणून नेत्राच्या गर्भात ती विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात विनय नेता नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. नेत्रा, कुठे आहात तुम्ही? काम झालं? ओके, ग्रेट. सांभाळून या परत. बाबा, गुड न्यूज आहे. नेत्रा आणि इंद्राने आत्ता ज्या कामासाठी गेले होते ते काम झालंय. विरोचक कुठे आहे? बाबा, काय झालं? चेहरा असा का झालाय तुमचा? बाबा बोला ना प्लीज, काय झालंय? विरोचक विरोचक म्हणाला की त्याचं औषध त्याने मित्राच्या पोटात सोडलं. मित्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. इथे काय करतेस? विरोचक असेल ना? विरोचक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा हॅलो बाबा. हा मी निघालोय निशीकडून. आता हे इथे पोचलो. इथून बस निघतात ना, हा तिकडे आहे. नाही ऐका बाबा, मला आता फार वेळ फोनवर बोलता येणार नाही, कारण मी सकाळपासून फोन चार्जिंगला लावला नाही आहे. तर बॅटरी एकदम लो आहे. फोन कधीही बंद पडू शकतो. हा उगाच प्रवासात फोन बंद पडायला नको. हा मी एकदा गाडीत बसलो ना की तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे. हा बाय बाय. श्रीनू, चारू, अगं तू इथे काय करतेस? तू मी तुला सोडलं होतं ना तुझ्या मावशीकडे.
आणि हे काय बॅग्स वगैरे घेऊन तू कुठे? अगं वेळ काय, अशी रात्रीची फिरत जाऊ नको. तू तू जा आधी. चारू, काय झालंय मला सांगशील का? तिकडे तुला कोणी काही बोललंय का तुला? अगं सांग ना, काय झालं चारू? श्रीनू, अरे मावशीने मला घरात नाही घेतलं. का? असं का केलं तिने? बोल ना चारू. अरे त्याचं काय झालं की माझ्या आधीच माझी कीर्ती मावशीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे मला बघून तिने तोंडावर दार बंद केलं. मला म्हणाली, तुमच्यासारख्यांना जागा माझ्या घरात नाहीये. ती म्हणाली, तुला घरात ठेवण्यापेक्षा बाहेर जाऊन भीक माग. मी बरंच काही काही बोलली. जाऊ दे. मग आता आता कुठे जाणार आहेस तू? आता कुठे जाणार? घरीच जाईन. आई बाबा जे काही बोलतील ते मुकाट्याने ऐकून घेईन. आणि हो श्रीनू, आता मी स्टँडवर होते ना, तिथे कळलं की कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या सगळ्या गाड्या कॅन्सल झाल्या आहेत. काय? हो अरे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय मग? हे पावसा पाण्याचं कुठे जायचं मला? श्रीनू, हे बघ इथे समोरच हॉटेल आहे. आपण रात्री इथे थांबू आणि सकाळीच लवकरची गाडी पकडून निघूया. तू गावी जा, मी घरी जाईन. पण आपण दोघं असे हॉटेलमध्ये. श्रीनू, टेन्शन नको घेऊस. आपण वेगवेगळ्या रूम्स बुक करू. ठीक आहे श्रीनू, तू कम्फर्टेबल नसशील तर तू निशीकडे जाऊन थांब. मी इथेच हॉटेलमध्ये थांबते. नाही नाही नाही, ठीक आहे. तर काल रात्रीचा प्रवास पण झालाय, मला सकाळपासून आराम पण नाही करता आला. जरा जड झालंय माझं. ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये थांबू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो मेघना आंटी, काम झालंय. नेट सगळं केलं ना? हो, तुम्ही सांगितल्या होत्या त्याच हॉटेलमध्ये आम्ही आलो. श्रीनू कुठे? श्रीनू आहे बाजूच्याच रूममध्ये. हो, पण तो खूप दमलाय असं म्हणत होता, त्यामुळे तो आत्ताच जाऊन झोपेल. आम्ही जर असे वेगवेगळे राहिलो तर आपला डाव कसा यशस्वी होणार? आपण ठरवल्याप्रमाणे मी श्रीनूला कसं अडकवणार? मेघना आंटी, आज जर काही झालं नाही ना, तर मी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. अशी बोलतेस तू? पाणी फिरेल? हो, मग मला काय सांगताय? फोन कट करू नकोस, चालू ठेव. हा, तेच भरेल. रॉंग नंबर आहे, ठेवा फोन. विचारत पण नाही कोण आहे काय, असंच फोन करतात. श्रीनू, पण तू अजून झोपला नाहीस? काय झालं? तुझं काही काम होतं का? नाही, काय काम नाहीये. मी जरा डोकं जास्त दुखतंय. मी बाहेर जातो आणि काहीतरी औषध घेऊ. मला आता सहन होत नाही. श्रीनू, श्रीनू, काय होतंय? श्रीनू, अरे ये इकडे बस, ये. श्रीनू, काय होतं तुला? इथे बस. सावकाश.
सावकाश. श्रीनू, श्रीनू, श्रीनू. हो मेघना आंटी. हा बोल. हा तर पूर्ण कामातून गेला. गार पडलाय. एका सेकंदासाठी मला टेन्शनच आलं होतं की मी चालवलेला तीर निशाण्यावर नाही लागला की काय. नाही, एवढ्यात काही तो उठणार नाही. गुड. आता तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे पुढे काय करायचंय ते नीट लक्ष देऊन ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जे काम सांगते ते नीट कर. एकच संधी आहे तुझ्याकडे आईचं मन जिंकायची. काय झालं? चल. नाही, जरा भीती वाटते. कसली? अगं मी काय खाणार आहे का तुला? आणि आता एवढं तर चांगलं बोलते तुझ्याशी. त्याचीच भीती वाटते. एवढं चांगलं वागतेस माझ्याशी, रोज तर रागराग करते ना. मी काही चांगलं वगैरे वागत नाहीये तुझ्याशी. फक्त माझ्या डोक्यावरचं एक काम हलकं करते, कळलं? खरं तर तू किचन मध्ये आईला मदत करणं अपेक्षित होतं, पण आई तुला मदत करू देत नाहीये. पण तुझी कामं मला करावी लागतात, म्हणून फक्त एक काम कमी करायचं मॅनेज करते. हा, पण तुला करायचं नसेल काम तर ठीक आहे, मी आईला जाऊन सांगते की तुझ्या सुनेला काम नाही करायचंय. नाही नाही नाही, करेन मी. आणि कुठल्याही कारणाने तू जर माझ्याशी चांगलं वागणार असशील तर आपल्या दोघींसाठी चांगलं आहे ना, नाही का? मैत्री होईल आपली. ए प्लीज, हा, मला काही मैत्री वगैरे करायची नाहीये तुझ्याशी. आणि 4 शब्द काही चांगले बोलले तुझ्याशी, तू तर लगेच जाऊ दे. हे बघ, मला तुझ्याशी जो प्रॉब्लेम आहे तो आहेच आणि तो कायम राहणार. मी फक्त आता माझं काम उरकायचं बघते, कळलं ना? कळलं. चल मग आता, तुझ्यामुळे आईचा ओरडा खायचा नाहीये मला. लवकर ये. हे सगळे कपडे आपल्याला लॉन्ड्रीला द्यायचे. यात आईच्या साड्या आहेत, काकूच्या आहेत आणि माझ्या सुद्धा आहेत. काका, भाऊ, संपदा, आशू सगळ्यांचे कपडे लॉन्ड्रीला टाकायचे आहेत. कळलंय? जमणार आहे? अच्छा, टाकायचे म्हणजे त्या लॉन्ड्रीवाल्याला जाऊन द्यायचे ना? अगं तुला काही ही वस्ती वाटते का? देसाई घराणं आहे हे. इथे लॉन्ड्रीवाला स्वतः येतो, कपडे घेऊन जातो आणि पुन्हा इस्त्री करून आणूनही देतो. आपण फक्त त्याला हे कपडे द्यायचे असतात, बस. अच्छा, अजून एक प्रश्न आहे. पण आहेच का अजून? विचारा. म्हणजे या घरातले असे रोजच्या वापरातले कपडे आपण सगळे बाहेर धुवायला देतो का? हसायला काय झालं? मी जोक मारला? नाही नाही, म्हणजे मला ना कळत नाही तुझ्याशी कसं आणि कुठल्या भाषेत बोलायचं ते. जाऊ दे. बरं, हे सगळे दिव्या आणि आशूच्या लग्नातले कपडे. सॉरी, तुला वाईट वाटलं असेल ना? हे म्हणजे दिव्या आणि आशूचंच लग्न होणार होतं ना. हा, ती पळून गेली म्हणून. पण ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीच आहे. महत्वाचं हे आहे की हे कपडे तुझ्या आणि आशूच्या लग्नातले आहेत. सो नवीन कपडे आहेत, रोज कुणी घालत नाही, त्यामुळे कार्यक्रम असेल तर कधीतरी घालतात. मग हे कपडे घरात धुता येत नाही ना, त्यामुळे लॉन्ड्रीला टाकायचे असतात. सो आपण हे लॉन्ड्रीला देऊया. म्हणजे नेहमी मीच काम करते हे, पण आता तू कर. तुला पण माहीत असायला हवं. त्याला सगळं माहिती आहे, कुठले कपडे ड्रायक्लीन करायचे आहेत, कसे धुवायचे आहेत. तुला फक्त हे कपडे वेगळे करून द्यायचे, बस. पण पांढरे कपडे वेगळे काढ, म्हणजे एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला लागता कामा नये. जर कपडे खराब झाले ना तर आई अशी चिडेल ना. तुला कळलंय ना काय करायचंय? म्हणजे करशील ना? हो, करते करते. बघू, कर मग. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला जमत नसेल तर तू करू नकोस काम, पण इतरांना त्रास नको. जेव्हा जेव्हा मी किचन मध्ये काम करत असेल तेव्हा तू येतच जाऊ नकोस, लक्षात ठेव काय. शिवा, शिवा, काय झालंय? ठीक आहेस ना? हा मी ठीक आहे. तुम्ही बोला काय झालं? अगं काही नाही, मी सांगायला आले होते की जेव्हा आशू ऑफिसला जाईल तेव्हा त्याला डबा देशील? हा देईन. हा. शिवा, काय झालंय? बरं ये बस बस बस. काय झालं मला सांग. अगो मला ना कळत नाहीये की आई ना मी काय केल्याने खुश होतील. हे बघा, त्या खरंच माझ्या आईंसारख्याच आहेत आणि माझ्यामुळे त्यांना त्रास होतो ना, हे मी नाही सहन करू शकत. अगं कोण म्हणालं तुझ्यामुळे त्रास होतोय ते? आणि तू तुझ्या परीने सगळे प्रयत्न करतेस की. हो, पण जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही ना होतंय. मी काही करायला गेले की असं विस्कटतं, बिघडतं, चुकतं काहीतरी. अगं वेडा बाई, काय एवढं टेन्शन घेतेस? हे बघ, तू नाराज होऊ नकोस. एक लक्षात घे की सीताईच्या मनाप्रमाणे वागावं ही तिची इच्छा नाहीये. आणि कसं आहे ना, सीताईला जशी सून हवी होती ना, अगदी तू तशी नाहीयेस. त्यामुळे ती तुला आपलंसं करायला तयार होत नाहीये. पण ना, मला खात्री आहे की तिने तुला एकदा ओळखलं, तुझा स्वभाव ओळखला ना, की मग बघ, ती तुला स्वतःहून सगळं शिकवेल. अगदी जीव ओवाळून टाकेल ग तुझ्यावर. पण काय करू मी त्यासाठी? शिवा, जेव्हा तिने तुला पहिल्यांदा मंदिरात बघितलं होतं ना, तेव्हाच तिने एक मत तयार केलं होतं की ही अशी मुलगी माझ्या आजूबाजूलाही नको. ही अशी मुलगी जर आपल्या घरात सून म्हणून येणार असेल तर आधी ती माझं प्रेत ओलांडेल आणि मगच घराचा उंबरठा. पण नेमकं तेच घडलं, म्हणून ती जास्त चिडली आहे. तू ना या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ दे, सगळं आपोआप नीट होईल आणि तू सगळं हळूहळू नक्की शिकशील. आणि अगं मी आहे ना, मी शिकवेन तुला. ठरव यार आशुतोष, मीटिंगला जर चांगलं तयार होऊन नाही गेलास तर पाहून परत वाटेल की हा काही करू शकत नाही. नाही आशू, चुकीचं समजतोस तू. हा? म्हणजे भाऊंना असं काही नाही वाटणार. हे बघ, भाऊंना काय वाटतं काय नाही हे तुम्हाला नको सांगूस. भाऊ माझे वडील आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय वाटतं, मला माहिती आहे त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं. सो लेट मी जस्ट. ते काही असलं ना तरी मला माहितीये भाऊ तुझ्याबद्दल काय विचार करतात. आणि तू तू तुझी जबाबदारी नीट पेलणार आहेस हे त्यांना माहितीये. तू का उगाच घाबरतोय? झाले तुझे फ्री ऍडवाइसेस देऊन, प्लीज जाता मला आवरू दे. हो मी जाते, पण मला वाटलं तुला मदत हवी म्हणून मी आले. कसली मदत? कोणते कपडे घालायचे ते कळत नाहीये ना. तू मला मदत करणार आहेस फॅशन स्टायलिंग मध्ये? मी तुझा फॅशन सेन्स बघितलाय शिवा अवस्थेत असताना. नको, थँक्यू. असू दे, मी राहायचे तसे राहू दे, पण तू मान्य कर हे की तू एकेकाळी बोलला होता की माझी स्टाईल तुला आवडते, मी खूप डॅशिंग राहते वगैरे वगैरे, हे तूच मला बोलला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.